तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे विराज पाटील. तर आजचे स्पॉट आहेत आमचे 4-5 स्पॉट आहेत. ते तुम्हाला मी तिकडे जाऊन विजिट केल्यानंतर दाखवतो आणि तुम्हाला पण आवडतील. आणि हे नक्की सांगा की तुम्हाला ब्लॉग माझ्या आवडता आहेत की नाही, ते कमेंटमध्ये पण जरा सांगत जा की काय कसे आहेत ब्लॉग, चांगले आहेत की नाही आहेत. मी पण कमेंट वाचत जाईल. तर तुम्हाला भेटतो मी स्पॉटवर. बाय. तर आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. तर तुम्हाला दाखवतो पुढच्या डेस्टिनेशनला जाऊन. तर मित्रांनो, आता आम्हाला पहिल्या चेकपोस्टला अडवलं आहे. कुठला चेकपोस्ट आहे तो? नुब्रा व्हॅलीच्या चेकपोस्टला अडवला आहे आमचा माणूस. इथं पेपर दाखवायला गेला आहे. तर आम्हाला आता दुसऱ्या चेकपोस्टला अडवला आहे. आमचा माणूस गेला आहे तिथं लिकापट्टी करायला. हा व्ह्यू बघा, ऐका ना, खतरनाक व्ह्यू. ए चोंग्या, चोंग्या, नजर तेज रखो बे, बिबट्या देखना ही है. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलेलो आहेत खारदुंगला पासमध्ये. तर आम्ही आता हाईटवर आहेत. किती? 19,570 फीट हाईटवर आहेत. अजूनपर्यंत आम्हाला ऑक्सिजनची गरज लागली नाही. जर लागली तर घेऊ. जास्त चवचवत नाही करणार, रिक्स नाही घेणार. वाटेल तर घेऊ. बघू आता पुढे वरती जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवू. व्ह्यू एन्जॉय करा. खारदुंगला पोहोचले आपण. अच्छे से बना दियो. तुम लोग भी गाइस, हे बघा फुल टॉपला आहेत आम्ही. फायनली ड्रीम कम्प्लीटेड. कम्प्लीट झालं आमचं गाइस. स्नो फॉलिंग चालू आहे. गाईज, स्नोफॉल होतो इथं. हे बघा, आम्ही कोण नाही टाकत आहेत. स्नोफॉल होतोय, हे बघा. लाईव्ह स्नोफॉल होतोय. आता स्नोफॉल तुम्हाला कसा दाखवू. हे बघा, लाईव्ह स्नोफॉल होतो इकडं. लाईव्ह स्नोफॉल आणि व्ह्यू बघा. व्ह्यू काय व्ह्यू आहे. जन्नत आहे, जन्नत. गाईज इथं फायटिंग चालू आहे.
फायटिंग चालू आहे इथं, फायटिंग बरफ फायटिंग चालू आहे गाईज. स्नोफॉल होतोय, फुल स्नोफॉल. दिसते का माहित नाही तुम्हाला, पण फुल स्नोफॉल होते, फुल. मित्रांनो फायनली आम्हाला ॲड ब्लू भेटलेला आहे. आता गाडीत ॲड ब्लू फिलअप होत आहे. तर गाईच आता आम्ही आलो आहे अंडर सँड्यूजला कॅमल राईड करायला. पण सध्या इथं कॅमल नाही आहेत, तर आता आमचा विचार चालू आहे, काय ते अपडेट देतो तुम्हाला. आणि आता भाऊ पुढच्या इथं तर गेम बीम आहेत काहीतरी, ते बघतो. आणि इच्छा झाली तर खेळू, नाही झाली तर नाही खेळणार. आमच्या सगळ्या मूडवर असतं. आमचा मूड असेल तर आम्ही एक करू, नाही करू, करू नाही करू. आता इथून रोडच नाही, हे कुठून घेऊन चाललेत काय माहीत. चालत चालत चाललो आहे सगळेजण. कॅमल तर भेटला नाही. इथं गाढवं तर कुत्र्यासारखी गाढवं आहेत, पण कॅमल काय दिसला नाही. आणि नुसती डोंगरे आहेत, खालती वलती खालती वलती. आता आम्ही जा रहे आहे, बघू आता. हे काका बघा येईल कुठला पोशाख घातलाय ते बघा. इथं लिहिलाय आय लव्ह लडाख. ॲक्च्युली आय लव्ह लडाख. इथं ॲक्टिव्हिटी आहेत. इथं ते नेम लावतात ना, बाण बाण, याला काय बोलतात रे, बाण लावतात त्याला आर्चरी, आर्चरी म्हणून. आणि मराठीत काय बोलतात, बाण नेम, बाण नेम म्हणून काहीतरी येतं. आणि इंग्लिशमध्ये आर्चरी, आर्चर, आर्चर हेच आर्चर, आर्चरी दाखवतो थांबा तुम्हाला. बाण चालवतो त्याला बोलतात. ये ॲक्टिव्हिटी आहे ती. आपको भाई करने का क्या, अपन आजा राजू भाई करते टाइमपास के. हे काका काय हसतात. अंकल हसो एक बार, खतरनाक हसतात. एक बार हसो. काय हसतंय काका बघा ना. काका एक बार हसो. पिवल्यावर, पिवल्यावर झाला आमचा यो मारून. यात मी 3 मारले, आर्चरी. बाण मारले आम्ही, बाण धनुष्य बाण. आता आम्ही मारले धनुष्य बाण. 3 मी मारले, एक यानी मारला माझ्या मागच्यानी. भाई हा फ्रेम में तो यानी एक मारला आणि मी 3 मारले. आणि हे ते बायलेच हे बायले या राहिले बघा. फायनली कॅमल आलेले आहेत. आता चालू आहे वाटतं इथं कॅमल राईड. सगळे कुत्रे आहे इथं कॅमल राईड कॅन्सल केले. आता आम्ही चाललो आहे सँड्यूजला कॅमल राईड करायला, कारण नुब्रा व्हॅलीला. कारण की इथं कॅमल थोडेसे पसाटलेले वाटतं सगळं, कारण म्हणजे खात्या पित्या घरातले नाहीत. मला तिकडे चाललो, तर तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो, आम्ही फायनली पोचलेलो आहेत आमच्या स्पॉटवर, आमच्या हॉटेलवर. तुम्हाला दाखवतो हॉटेलची एंट्री. तर थांबा. हा बघा आजचा आमचा स्टे, म्हणजे आमचा हॉटेल. आज आम्ही इथं स्टे करणार आहेत आणि उद्या पण आम्ही इथं स्टे करणार आहेत, कारण की हा आम्हाला आवडला आहे म्हणून. चलो बाय. मित्रांनो, हा आहे आमचा आजचा हॉटेलचा रूम बघू शकता तुम्ही. आमचे शेट पण बसलेले तिथं. एक शेट इथं फोन वापरतात. हा आहे टोटल आमचा रूम. हा आहे आमचा दुसरा रूम. इथं रेस्ट चालू आहे, झोपले. आणि तारक मेहता लावले आल्या, कारण की हा तारक मेहताचा शॉकिंग आहे फुल. तो एक झोपला तिकडं. आणि असा काय प्रकाराने रूम आहे. सेम टू सेम आहेत, पण 2 रूम आहेत. तर गाईज, कॅमल राईड करायला जर तुम्ही इकडे येत असाल तर चुकून पण येऊ नका, कारण की तो गुगल मॅप आहे ना, तो काय पण दाखवतो. आणि इथं कॅमल राईडचं काय आहेच नाही. काय पण येण्यासारखा बघा, गुगल मॅप इकडं पळवतो, तिकडं पळवतो, इकडं पळवतो, तिकडं पळवतो. म्हणून येऊ नका इथं येत असेल तर. आणि सगळ्यात बकवास जागा आहे ही गाईज. जो आर्टिशियन बाजार आहे इथला, फुल ॲस्थेटिक बाजार आहे. गाईज, आता आम्ही आलो आहे अशोक वॉर मेमोरियल बघायला. म्हणजे आपले मिलिटरीवाले कसे राहतात, कसे त्यांची राहणं, ड्रेसअप, हे सगळे इथे दाखवले. त्यांच्या गाड्या तर तुम्हाला पण दाखवतो थांबा. गाईज, आम्ही आलो आहे थांगमध्ये. हे पाकिस्तानचे कसले बंकर आहेत बघायला. पण बंकर तर सगळं दिसतच नाहीत एक पण. आता बघतोय कशाने तरी दिसाचे प्रयत्न चालू आहेत. नुसतं डोंगर आहेत, बंकर काय दिसत नाही इथं. बघतो, बंकर दिसले तर तुम्हाला पण दाखवतो. हे सांगतात इथंच कुठेतरी बंकर आहेत पाकिस्तानचा. आणि हा पाकिस्तान, त्या साईडला पाकिस्तान आहे. या डोंगराच्या मागं पाकिस्तान आहे. आणि त्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचा बाप. तर गाईज, आम्ही आत्ता जस्ट आलो आहे रूमवर येऊन फ्रेश झालो, जेवलो बिवलो आणि येऊन आता असं बसलो आहे टाईमपास. आणि आम्ही गेलेलो तुर्तुक विलेजला. तर तो विलेज
कायच कामाचा नव्हता. त्या विलेजमध्ये आमच्या इकडच्या ज्या रूम आहेत ना, आम्ही जिकडं पनवेलला राहतो, PL5च्या ज्या आमच्या रूम आहेत त्यातच ती सिटी पूर्ण म्हणजे काय विलेज आहे तो तिकडं संपतं आहे. कायच कामाचं नाही, एकदम बोरिंग एकदम बोरिंग. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो बॉर्डरला. कुठला रे बॉर्डर? थांग बॉर्डरला गेलो. ते तिथं ते आपले मिलिटरीवाल्यांचे बंकर, पाकिस्तानवाल्यांचे बंकर ते बघायला गेलेलं. ते बघितले आणि डायरेक्ट आलो रूमला. तर आता करतो झोपाची तयारी. ब्लॉगला करतो इथंच समाप्त. पुढचा ब्लॉग तुम्हाला आता उद्या कुठं चाललो रे? उद्या चाललो मी कारगिलला. तर तुम्हाला आता कारगिलचा ब्लॉग वेगळा बघायला भेटेल. हा ब्लॉग इथंपर्यंत एंड. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट पण करा. तर चलो बाय गाईज, गुड नाईट, शुभरात्री.